काल हजारो लोकांसमोर आंदोलनाचं नेतृत्व करणारा तरुण आज मात्र स्ट्रेचरवर रुग्णालयात. नेमकं एका रात्रीत असं काय घडलं? काल पोलीस स्टेशन आणि आज थेट हॉस्पिटल. रविराज साबळे यांच्या तब्येतीबाबत समोर आलेल्या या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. माहितीनुसार काल झालेल्या आंदोलनादरम्यान रविराज साबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं. काही वेळानंतर संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली. अनेकांना वाटलं की आता हे प्रकरण इथेच संपलं. मात्र आज सकाळी पुन्हा पोलीस त्यांना घेण्यासाठी आल्याचं सांगितलं जात आहे. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या स्ट्रेचरवरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून अनेक समर्थक भावुक झाले आहे. अनेक जण त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहे आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. आंदोलन असो, राजकारण असो किंवा कोणताही संघर्ष, प्रत्येकाच्या विचाराशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही, पण माणसाचं आरोग्य आणि त्यांचा जीव हा कोणत्याही मतभेदापेक्षा मोठा असतो. आज रविराज साबळे यांची ही अवस्था पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. कालपर्यंत जो इतरांसाठी आवाज उठवत होता, आज त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची वेळ का आली? संकट कोणावरही येऊ शकतं. अशा वेळी माणुसकी जपणं आणि कोणत्याही दुःखाची थट्टा न करणं हीच खरं समाजाची ताकद आहे. रविराज साबळे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर खरी परिस्थिती स्पष्ट होईल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच मनापासून सदिच्छा. आणि या प्रकरणावरील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.